का बाहेर पाऊस चालू आहे. कसा पाऊस चालू तुम्हाला दाखवतोय तो. म्हणजे बघा बेकार ऊन आहे खाली हे बघा थेंबच तुम्हाला एवढं पाऊस पडतोय खाली म्हणजे एवढं ऊन तरी खाली पाऊस पडतोय. असा काय पाऊस पडतोय काय माहिती बदलून गेलाय परत आला वाटतं पाऊस. काय माहिती काय येणार काय येणार आता काय म्हणजे तुम्हाला बँडचा आवाज येतो ना तुम्हाला काय माहिती का आज स्त्रीचे आदिवासी दिवस आहे त्याच्यामुळे इकडे बँड येतोय. तुम्हाला बँड सगळं दाखवणार आता मस्तपैकी बँड सगळं बँड दाखवणार तुम्हाला आता. तुम्ही चाहता बँड चढवलं का तुम्ही टाकला का बरं तुम्ही बघायला गेलो तर त्यांनी एवढा बिला भरून दिला का माझ्याकडे कपडे परत डोकं असं भरून गेलो त्याच्यामुळे घरी आलो मागून गेली बघा मी कपडे बदलून मिळतो पुरे भरून मिळतो. मग मी काही व्हिडिओ बनवायला गेला आळू मला भरून टाकला असतं. मग घरी आलो मी आंघोळ केली मी चिकन आला आंघोळ केली मस्तपैकी. आमच्या हातामध्ये बघ वाहने बघ किती वाहने आणि बघा माझी मागणी करू वाटेल त्याच्यामुळे मला मी जाणार होतो तुम्हाला दाखवायला व्हिडिओ पण मी गेलो नाही का बरं माहिती आहे का. त्याच्यामुळे एवढा बुलेट टाकायचे मला केस मला घरचे खूप बोलतात शर्टात खूप भरून होता मग ते शर्ट आहे तुम्हाला दाखवते बघा. शर्ट हा होता बघा हा बघा माझ्या बघ किती भरून गेलेला आहे. असं काहीच नाही माझा डोकं अवतार एवढा बेकार भरून होता तुम्हाला काय सांगू. मग घरी आला मागून केल्यानंतर जेवण केलं आणि मी आज 8-9 वाजता उठलो. मला शहामध्ये टाईम गेला आता बेस मस्तपैकी काम करतो. तर आमच्या घरी आज लाईटच नाही मग दुसऱ्याकडे पाणी वगैरे तिकडे आल्या आता आणून वगैरे मस्तपैकी बेकार लागलेली. तर बाहेर एकदम थंडीगार निवांत हवा काय टेन्शन नाही मस्तपैकी बसून. आमचा पायात निघून गेला किती का थोडं निघत तुम्हाला भूक लागली डब्याला आज काय घेऊन ते बघू द्या चांगलं राहते का डब्याला आज. वाव आज तर डब्याला आहे शिमलाची भाजी पोळी आहे मस्तपैकी पोळी पडली डबल घेऊन काचे कपडे किती आज काचे कपडे पाणी आज एवढं सगळं मध्ये पिलं त्याच्यामुळे काल पाण्याला बघून घ्या सगळं खाली गेलं फक्त मोठं ड्रम आहे पाणी एवढं लवकर काढून शकतो काय माहिती तुम्हाला काल एवढं पुऱ्याच्या मुंग्या होत्या. बरं आज बीस मुंग्या नाही तर काल बेकार मुंग्या होत्या. माझे कपडे बिपडे काढून घेतोय हे कपडे शर्ट काय तर घाललं का बरं काल कपडे नव्हते घालायला त्याच्यामुळे शाळेचे कपडे बिपडे घालतो मग मस्त शाळेमध्ये जाणार कंटिन्यू करायचं.